Hello, my friends. Welcome to my Sniper Trading channel. इंडियन मार्केट अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जवळपास एक 4-5 दिवसानंतर परत व्हिडिओ बनवतोय. या ऑफिसच्या काही कामामुळे मला काही जमलं नाही. रात्री रोज 9-9:30 ला मी जवळपास येत होतो, त्यामुळे मला काही व्हिडिओज करणं जमलं नाही. बट क्विकली आपण उद्यासाठी मार्केट अनालिसिस करूया. मला ग्लोबल न्यूज तर मी काही वाचलेलं नाहीत अजिबात, एक्झॅक्टली काय चालू आहे, पण दोन गोष्टी आपल्याला अशा दिसत होत्या. निफ्टी 50चा चार्ट ओपन केलाय मी आता. मला पहिल्यांदा असं दिसत होतं की इथे ह्या ठिकाणी की निफ्टी ब्रेकआउट देईल, सपोर्ट घेईल आणि इथंपर्यंत टच करेल. दॅट इज द वन ऑफ द पॉसिबिलिटी. बट निफ्टीने जेव्हा म्हणजे इराणचं अचानक इराणी अमेरिकामध्ये परत कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाले, तेव्हा जवळपास 500 पॉईंट गॅप डाऊन म्हणजे टोटल डाऊन झाला होता टोटल निफ्टी. देन त्याच्यानंतर परत काय झालं, निफ्टी इट्स ट्राइंग टू मूव अप. निफ्टीने परत अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे स्टार्ट केलं जाण्यासाठी. बट बेसिकली हा एक झोन बघितला तर एक रॅली बेस 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 ड्रॉप, आता एक मोठा ड्रॉप होता. तर ही कॅन्डल आता सायकोलॉजिकल जर बघितलं तर ह्या कॅन्डल नंतर कोणी पण सेलिंग करेल आणि बेसिकली ह्या लेवलला सेलिंग करेल. ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल जी झाली इथे नंबर ऑफ लोकांनी सेलिंग पण प्लॅन केलं असेल, कारण ऑलमोस्ट हा 23,000 हा जो झोन होता, मी ऑलरेडी पण सांगितलं होतं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये की जोपर्यंत ह्या झोनच्या वरती आहे तोपर्यंत निफ्टी पॉझिटिव्ह आहे, पण जेव्हा तो ह्या झोनला तोडेल तेव्हा निफ्टी निगेटिव्ह होऊन जाईल. आणि मला स्पेसिफिकली असं दिसतंय की आता ह्या ठिकाणी ही जी कॅन्डल ग्रीन झाली ना, इथं बाईंग झालं, स्ट्रॉंग बाईंग झालं, ठीक आहे. बट इथे सगळ्यांना फुल बनवण्यात आलं. जे जे बायर्स इथे ऍड झाले ते सगळ्यांना फुल बनवले इथे, राईट. आणि ह्या लेवल पासूनच निफ्टी धडाधड गॅप म्हणजे डाऊन आली. आता ही डाऊन आली, त्यानंतर ह्या गॅप डाऊन झाला, हा गॅप डाऊन झाला इथे. आता इथे एक झोन होता म्हणून थोडंसं बाईंग आलेलं आहे. आता निफ्टी काय दिसते म्हणजे हा एक झोन तयार झाला होता, या झोन मधून निफ्टीने अपमूव्ह दिली होती, या लेवलला टच केलं. निफ्टी आता हेतून परत असा डाऊन साइड क्रिएट करतोय. मी अजून सुद्धा ह्या लेवलची वाट बघतोय, बट निफ्टीला हिथून ते हिथपर्यंत ट्रॅव्हल करणं म्हणजे जवळपास निफ्टीमध्ये सॉरी क्लिक नाही झालं वाटतं, निफ्टीमध्ये जवळपास 5%चं करेक्शन येणं गरजेचं आहे. 5%, इट्स नॉट अ जोक मॅन. 5%चं करेक्शन म्हणजे जवळपास 1300 पॉईंट डाऊन आली पाहिजे निफ्टी, तेव्हा कुठे आपण आपल्या बाईंग पोझिशन मध्ये आपण म्हणजे म्हणजे जी आपण ठरवली बाईंग पोझिशन, म्हणजे मी ठरवली, सो तिथे आपण बाय करू शकतो. बट निफ्टी आता जर बघितलं तर मी स्पेसिफिकली म्हणजे जर बघा, हा तर झोन आहेच, हा वीकली डिमांड झोन आहे, राईट. इथं जे झालेलं आहे इथे बघा, वीकली जर बघितलं तर निफ्टी पॉझिटिव्ह आहे, मंथली बघितलं तर निफ्टी निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इन द सेन्स म्हणजे कसं, आता हा झोन ज्यावेळी तोडेल म्हणजे 22,000, 22,000 ज्यावेळी निफ्टी तोडेल ना, मग निफ्टी तुमची 19,000ला येईल. तोपर्यंत निफ्टी तर काही अजून 19,000ला येणार नाही. पण वीकली जर बघितलं तर निफ्टीने स्ट्रॉंग मोमेंटम तर द्यायला चालू केलेलं आहे. निफ्टी जर बघा इथे बाईंग स्ट्रॉंग झालं, सेलिंग जे आहे त्याच्या अगेन जे सेलिंग झाले ते एकदम स्लो झालेलं आहे, एकदम स्लो आहे. हे सेलिंग काही सुद्धा नाही आहे, तुम्हाला दिसत असेल हे सेलिंग काही सुद्धा नाही त्याच्या अगेन्स्ट. पण निफ्टीचं बाईंग खरंच खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. सो मला असं दिसतंय की एक तर ह्या झोन मधून परत निफ्टी रिॲक्ट करू शकते. इव्हन बँक निफ्टी पण त्याच्या सपोर्ट झोनला आहे, आपण बँक निफ्टी पण स्टडी करूया. बट 4 अवरला जर गेलो आपण, सो बेसिकली मला निफ्टी ह्या झोनचा सपोर्ट घेईल असं दिसते. बट हा निफ्टी उद्या काय करू शकतो की म्हणजे हा लॉंग टर्म प्लॅन झाला की ह्या झोनचा सपोर्ट घेऊन परत निफ्टी अप देईल. आता काय करतोय निफ्टी, एक 22,000 सॉरी किती, एक राऊंड नंबर एक होता इथे 23,800 वगैरे देन. तर ह्या लेवल
राऊंड नंबर जो होता ह्याच्या आता डाऊनला त्याने क्लोजिंग दिले. ओके, आता निफ्टी काय करू शकतो उद्यासाठी? एक तर आता ही एवढी चांगली ग्रीन कॅन्डल झाल्या, सो बेसिकली एक तर काय होऊ शकतं की 1 अवरला जाऊ आपण. एक थोडंसं बाईंग येऊ शकतं. बाईंग आल्यानंतर परत काय होईल, एक रिजेक्शन कॅन्डल पण तयार होऊ शकते. म्हणजे ही जी रिजेक्शन कॅन्डल झाली 1 अवरची, ह्या सगळ्यांचा एसएल इथे हंट केला. या सगळ्यांचा एसएल इथे हंट केला आणि मेजर जे स्टॉक्स आहेत निफ्टी मधले, जसे की रिलायन्स, देन त्याच्यानंतर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक. सो रिलायन्स आणि एचडीएफसी जर बघितलं आपण तर ऑलमोस्ट त्याच्या सपोर्ट झोनला आणि स्ट्रॉंग सपोर्ट झोनला आलेला आहे. सो रिलायन्स आणि एचडीएफसी जर गोष्ट केली तर बेसिकली त्यांचं एक लिक्विडिटी हंटिंग क्रिएशन चालू आहे. सो जर तसं झालं तर निफ्टी परत काय करेल, निफ्टी परत ह्या झोन पासून किंवा उद्यापासूनच, कदाचित सांगता येत नाही, पण डाऊन साइड येणं हे अपेक्षित आहे निफ्टीला. म्हणजे बघा ना तुम्ही, एक ह्या सपोर्ट होता, सपोर्टला कंटिन्युअस, आणि आता तो काय झाला, एक रेजिस्टन्स झाला पाहिजे. ठीक आहे. सो बेसिकली मला असं दिसतंय की ह्या लेवल पासून निफ्टी परत सपोर्ट करेल 23,000 पासून. हे 23,000 दिस कुड बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सपोर्ट ऑफ निफ्टी. जर समजा निफ्टी इथून परत म्हणजे इथूनच मुवमेंट दिली ना, तर निफ्टीला मग कोणी थांबू शकत नाही. कारण जर समजा इंडियाचं जर समजा बघितलं व्यवस्थित, तर ऑलमोस्ट पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टी. बट लेट सी काय होते. लेट्स चेक द बँक निफ्टी. हे बघा, बँक निफ्टीमध्ये पण ते झालं, सेम कॅन्डल तयार झाली इथे पण, आणि फुलिश बनवलं, सगळ्याला फुल बनवलं. राईट, आणि देन त्याच्यानंतर सगळ्यांचा डाऊनसाइड घेऊन आले. म्हणजे ऑलमोस्ट इथे ह्या कॅन्डलला आता इंडियन पॉलिटिक्स म्हणू शकतो, किंवा इराण आणि युएस मध्ये काही कॉन्फ्लिक्ट झाले असतील या ठिकाणी, माहित नाही मला पण. बट ह्या लेवलचं तरी ब्रेकडाऊन आलेला आहे. आणि बँक निफ्टीचा जो झोन सपोर्ट आहे 55,000, आता म्हणजे ऑलमोस्ट 56,000, या 56,000 पासून का रिएक्शन दिली? कारण इथे जर समजा तुम्ही 1 अवरला बघितलं तर 1 अवरला एक चांगला डिमांड झोन आहे. हा बघा, हा 1 अवरचा डिमांड झोन होता. सो बेसिकली ह्या डिमांड झोन मधनं ती रिएक्शन आलेली आहे. ओके, सो माझ्यासाठी तरी हा झोन चांगला आहे. 55,000 राऊंड नंबर आहे, एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे. ठीक आहे, आणि एक सपोर्ट पण आहे. म्हणजे बघा ना, इथे जवळपास एकदा दोनदा, आणि हा पण एक रेजिस्टन्स होता, तो ह्याचा ब्रेकआउट आला. या ब्रेकआउट आल्यानंतर ह्याच्या सपोर्टला कधी बँक निफ्टी आली नव्हती, तर आता येतोय. आणि हा डेलीला जर समजा तुम्ही बघितलं, एक डिमांड झोन आहे, बरोबर. कसा काय डिमांड झोन आहे हा? रॅली बेस रॅली. तर हा एक डेलीचा एक डिमांड झोन आहे. वीकली जर बघितलं गेलं तर वीकलीचा हा झोन येतोय. राईट, वीकलीमध्ये सुद्धा हा झोन येतोय. सो ज्या पद्धतीने मला इथे बँक निफ्टी वीकली स्ट्रक्चर दिसते, म्हणजे बघा, बाईंग, बायर्स, सेलर्स आहेत, नो डाऊट, सेलर्स खाली ढकलायला लागलेत, नो डाऊट, बट बायर्स पण तेवढे स्ट्रॉंग दिसतात. सो मला असं दिसतंय की बँक निफ्टी डाऊन तर येईल, बट ह्या झोन पासून परत बँक निफ्टी अपवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजे बघा ना, हे बघा ना, ही कॅन्डल तयार झाली, एकदम स्लो सेलिंग झालं, परत मोठी ग्रीन कॅन्डल झाली. आता हे इथं जे साईडवेज चालू आहे, तो एक एक प्रकारचा इथे काय लिक्विडिटी क्रिएट करण्याचा म्हणजे ट्राय चालवलाय. सो एकदा लिक्विडिटी हंट केली, अजून एकदा लिक्विडिटी कदाचित हंट करू शकते, म्हणजे ह्या लेवलची सुद्धा लिक्विडिटी हंट. आता इथे लिक्विडिटी म्हणजे कसं, हा एक सपोर्ट होता, ह्या सपोर्टची लिक्विडिटी इथे हंट झाली, इथे बाईंग झालं, आणि काही काही लोकांनी जर समजा ह्याच्या खाली कुणी एसएल ठेवला असेल, ह्याच्या खाली एसएल ठेवला असेल, सो बेसिकली सगळ्यांचे लिक्विड म्हणजे स्टॉप लॉस हंट झाली इथे. सो माझ्या नुसार की हा जो झोन आहे हा निफ्टीसाठी सध्या खूप स्ट्रॉंग झोन आहे आणि चांगला झोन आहे, सॉरी, बँक निफ्टीसाठी. सो आणि जर समजा बँक निफ्टी जर समजा इथून जर चालत असेल ना, सो निफ्टी सुद्धा मी सांगितलं त्या झोन मधूनच मोमेंटम दिली पाहिजे. सो दिस इज हाऊ बँक निफ्टी अँड निफ्टी. सो मार्क द लेवल्स, ट्रेड विथ accuracy as well as the very calculated risk. ओके, लेट्स सी की रिलायन्स काय करतोय बघा.
रिलायन्सचं मी जसं म्हटलं तुम्हाला की रिलायन्सने जे केलेलं आहे ते ऑलमोस्ट रिलायन्सची लिक्विडिटी हंट झाली, सॉरी लिक्विडिटी ऑलमोस्ट हंट झालेली आहे. कारण तुम्ही जर बघितला डेलीला जर बघितला तर रिलायन्समध्ये काय झालंय, थोडं स्क्वीज करतो परत एकदा आपण समजून घेऊया की रिलायन्समध्ये ही ते चांगली बाईंग आली, ठीक आहे, बाईंग आली, लिक्विडिटी हंट झाली. तुम्ही ह्या ठिकाणी सगळे सेलर्स बघा किती म्हणजे ढकलायला ट्राय करतात, पण रिलायन्समध्ये एवढं स्ट्रॉंग असं सेलिंग येत नाही. म्हणजे जेवढं बाईंग येते तेवढंच परत सेलिंग येते. म्हणजे हिथं काय झालंय, अक्युम्युलेशन खूप झालेलं आहे आणि ह्या सगळ्या अक्युम्युलेशन नंतर हे जे म्हणजे बाईंग आलं, हे खूप स्ट्रॉंग बाईंग आलं, हे जवळपास खूप जबरदस्त बाईंग आलं, ठीक आहे. आणि हे बाईंग आल्यानंतर परत रिलायन्स आपल्या त्या नेहमी काय म्हणजे त्या ओरिजिन पोझिशनला आलं, बेसला पोझिशनला आलं रिलायन्स, आणि ह्या लेवलचा जेवढी जे स्टॉप लॉस असेल त्यांचा स्टॉप लॉस इथे हंट केला. अगेन परत साईडवेज गेल्यानंतर परत काय झालं, ह्या लेवलला ज्या ज्या लोकांनी बाईंग केलं होतं, ह्या लेवलला बाईंग केलं होतं, त्यांचा स्टॉप लॉस हमखास इथे असणार आणि इथं स्टॉप लॉस इथे हंट झालेला आहे. सो रिलायन्सने तर त्याचं काम केलेलं आहे, बट आपल्याला हे समजून घ्यायचंय की रिलायन्सचा बघा ह्या झोन, डेलीच्या ह्या झोनला तिथून तो म्हणजे रनिंग आहे, आणि जर समजा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर विकली सुद्धा हा डिमांड झोन आहे. सो माझ्यासाठी असं दिसतंय की रिलायन्समध्ये दिस कुड बी अ व्हेरी राईट टाइम टू बाय द स्टॉक. ओके, कारण रिलायन्स मी पर्सनली ह्या लेवलला वाट बघत होतो, कारण जेव्हा रिलायन्स इथे आला होता ना, सो आय फील की 1000 रुपयेपर्यंत म्हणजे 1000 ह्या पॉइंटला रिलायन्स येऊ शकतो, बट इट्स नॉट, म्हणजे तसं झालं नाही. रिलायन्स ह्या लेवल पासूनच अप गेला आणि माझं ही सगळी मोमेंटम कॅप्च करायची राहिली. सो नाव अगेन रिलायन्स इज बेस लेवल 1100-1200, म्हणजे जवळपास 20% रिलायन्स डाऊन आहे. सो माझं सजेशन हे राहील की आता लिक्विडिटी हंट तर झाले, कदाचित स्टॉक मिळणं म्हणजे मुश्किल होईल आपल्याला, तर ह्या लेवलला बाईंग करून ठेवा. ओके, आणि खरंच खूप चांगला झोन आहे रिलायन्स मध्ये, हा झोन खूप चांगला आहे विकलीचा. आणि ह्याच्यावरती तर ते जाणारच आहे, ह्याच्यावरती तर जाणार आहे. आणि रिलायन्स टार्गेट जे राहील ते ह्या लेवलचं टार्गेट राहील, 1400चं टार्गेट राहील रिलायन्सचं, ठीक आहे. लिक्विडिटी तर हार्ड झाली आणि चांगली कॅन्डल तयार झाली. जर व्हॉल्यूम जर बघितले तर व्हॉल्यूम पण खरंच खूप स्ट्रॉंग आहे. ह्या लेवलला व्हॉल्यूम बघा किती बायर्स आले ऍड झालेले आहेत, ह्या लेवलचं व्हॉल्यूम बघा किती बायर्स ऍड झालेत. सो व्हॉल्यूम तर खरंच खूप स्ट्रॉंग आहे. इव्हन आता 20 चा सपोर्ट वगैरे नाही, दॅट्स टोटली फाईन, दॅट्स टोटली फाईन, ठीक आहे. नसला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही आता तरी. बट प्राइस काय चालू आहे, 20 EMA च्या आसपासच फिरायला लागल्या. तुम्ही जर बघितला तर इतके दिवस झाले 20 EMA इथंच 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 असंच खेळायला लागल्या. मग एक वेळ काय असते आपल्याला माहिती आहे की चांगली स्क्वीज होते, प्राइस अशा पद्धतीने स्क्वीज होणार इथे आणि मग बूम. सो रिलायन्स मध्ये चांगली मोमेंटम येईल. सो प्लीज बी रेडी. लेट्स सी द आयसीआयसीआय ऑलरेडी वर गेलेला आहे. सो आयसीआयसीआय मला चांगलं दिसतंय की आयसीआयसीआय खरंच खूप चांगला वर जाणार आहे. मला नाही वाटत हे म्हणजे इथनं आयसीआयसीआय पडेल किंवा काय, जबरदस्त झालेलं आहे म्हणजे इथे. आणि बँक निफ्टी जर जसं म्हटलं तुम्हाला मी, जसं तो थोडासा डाऊन साईड येईल, बट बँक निफ्टी जोरात जाणार आहे. आयसीआयसीआय मध्ये बाईंग तर स्ट्रॉंग दिसते मला. मला अजून तरी सेलिंग असं काही वाटत नाही, एवढं स्ट्रॉंग सेलिंग येईल किंवा काय असं दिसत नाही. एचडीएफसी बघितला तर एचडीएफसी मध्ये बघा, मी म्हटलं तुम्हाला की रिलायन्स बरोबर एचडीएफसी पण त्याच्या चांगल्या बेस लेवलला आलेला आहे. आणि जे काही एचडीएफसी मध्ये जे काही झालं, पॉलिटिक्स झालं, देन त्याच्यानंतर काही हायर ऑथॉरिटीचे रिझाईन झाले, देन त्याच्यानंतर दुबईमध्ये म्हणजे आय थिंक दुबईमध्येच किंवा हा त्या साईडला जे एचडीएफसीचं जे काही प्रकरण बाहेर उघडकीस आलं, इव्हन इंडियामध्ये पण बाहेर आलं. सो त्याच्यामुळे जे एचडीएफसी डाऊन साईड आलं. सो जवळपास 50% काहीतरी, 50 नाही 20% काहीतरी एचडीएफसी डाऊन होतं टोटल कम्प्लिटली. आणि आता तो जवळपास साईडवेज जाऊन, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रॉपरली इथे बायर्स खूप ऍड झालेत. ह्या सगळा जो झोन आहे तो बायर्सचा झोन आहे, सेलर्स इथे काही सुद्धा दिसत नाहीत. दॅट इज फाईन. देन त्याच्यानंतर हा एक सेलिंग झोन होता, रॅली बेस बेस मोठा ड्रॉप होता इथे, ठीक आहे. देन त्यानंतर ह्या लेवलला टच करून एचडीएफसी परत त्याच्या ओरिजिन पोझिशनला आले, आणि ही दिस कुड बी अ व्हेरी राईट टाइम. मी एचडीएफसीला हिते बाय करू म्हणजे हिते बाय करण्याची माझी खूप इच्छा आहे.
आणि जर समजा तसं झालं तर इथे लिक्विडिटी हंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता बघा, एक चांगल्या झोनमध्ये, ह्या झोनमध्ये प्राइस आलेले आहे. ह्या झोनमध्ये जवळपास बऱ्याच लोकांनी बाय केलं असणार आहे. ह्या सगळ्यांचा एसएल ह्या लेवलला असेल आणि म्हणजे ह्याच्या खाली पण ठेवू शकतात, कारण हा एक सपोर्ट झोन आहे. सो ह्या लेवलच्या खाली लिक्विडिटी हंट करण्यासाठी एचडीएफसी येऊ शकतो. आणि जर समजा इथे आला ना तर खरंच खूप भारी आहे. पण लेट सी, ह्या पण 700 ते 720 ही प्राइस खरंच खूप चांगली आहे एचडीएफसी मध्ये बाय करण्यासाठी. सो लेट्स अनालाइज इट अँड लेट्स टेक द रिस्क. जिओ फायनान्स पण तसंच आहे. जिओ फायनान्स मध्ये बघा, जिओ फायनान्स मध्ये पण म्हणजे मी ज्या पद्धतीचं अनालिसिस केलेलं आहे जिओ फायनान्सला, जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर जिओ फायनान्स मध्ये हा एक ओरिजिन होता, म्हणजे प्राइसचा सगळ्यात लोएस्ट पॉईंट होता. तिथे प्राइस येऊन त्याने काय केलेलं आहे की त्याची लिक्विडिटी हंट केली आणि परत प्राइस अप मुवमेंट गेली, म्हणजे ह्या लेवलपर्यंत, ह्या सप्लाय झोनपर्यंत. ठीक आहे. देन त्यानंतर प्राइस परत डाऊन आली, त्याच्याच लेवल आली 220 रुपयाचे या या लेवलला. आणि आता रिलायन्स काय झालेला आहे, एकदम साईडवेज गेलेला, एकदम साईडवेज गेलेला. आणि रिलायन्स नाही, जिओ. सो जिओ मध्ये आता काय दिसतंय तुम्हाला की कम्प्लीट जे काही सेलर्स कॅन्डल्स आहेत बघा तुम्ही, वरती पण सेलर्स आहेत, खाली पण बायर्स आहेत, वरती पण सेलर्स आहेत, खाली पण बायर्स आहेत. आणि हे ते जसं बघायला झालं तर इथे बायर्स आणि सेलरची फाईट चालू आहे बेसिकली. ठीक आहे, बायर आणि सेलरची फाईट चालू आहे. आणि ह्या ज्या कॅन्डल जे सांगतात ना, ह्याच्या खालच्या जे वीक सांगतात ते हे सांगतात की बायर्स खरंच खूप स्ट्रॉंग आहेत. बायर्स आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्यांना प्राइसला म्हणजे ह्याच्या खाली जाऊ देत नाहीत. आणि आता जर तसं बघितलं तर हा एक सप्लाय झोन होता. ह्या सप्लाय झोनच्या आधी इथं एक रेजिस्टन्स होता. ह्या रेजिस्टन्सला कंटिन्युअस प्राइस हिट करून खाली डाऊन येत होती. आणि हा एक सपोर्ट होता जिथे प्राइस कंटिन्युअस हिट करून वर जात होती. सो एक लिक्विडिटी हंट तर झालेली आहे ह्या लेवलला, म्हणजे इथे जेवढे सेलर्स होते त्यांची सगळ्यांची लिक्विडिटी इथे हंट झाली आणि परत प्राइस डाऊन आली. आणि आता काय होईल इथे माहिती आहे का, ह्या लेवलला जेवढे सगळ्यांचे बाईंग्स आहेत ना, हे इथे कॅन्डल रेड तयार होईल इथे, आणि मग इथनं ग्रीन कॅन्डल चालू होऊ शकते. सो माझ्यासाठी आता असं दिसतंय की जिओ फायनान्स मध्ये सुद्धा जेव्हा इथे लिक्विडिटी हंट होईल आणि एक स्ट्रॉंग कॅन्डल कुठली तरी तयार करेल ना, बाय करून टाका. ओके. So this is how what I feel when I look to all such kind of trades. Like, म्हणजे मी बेसिकली ज्या स्टॉक्सला सध्या मॉनिटर करतोय, सो माझ्यासाठी ह्या लेवल्स इम्पॉर्टंट दिसत आता उद्यासाठी. ओके. सो प्लीज like the video, share with your friends and subscribe my channel. Stay tuned with Sniper Trading channel. Thank you. Tata, bye bye.